नमस्कार, चला तर आज बनवूया मासवडी। याच्यासाठी लागणारे साहित्य इथे आहे तीळ, खोबरं, हा कांदा आणि हे लसूण, हे सगळं एकत्र सगळं भाजून घेतलं आहे आपण। आणि आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे। आणि हा जो कांदा आहे तो आपण आमटीसाठी ठेवला आहे। तर आता आपण इथं मासवडीचं वरचं आवरण असतं ते बेसन, ते आपण इथं शिजवून घेणार आहोत। त्याच्यात ते कढई गरम झाली आहे, तेल घातलं आहे, तर हिंग आणि लाल तिखट घालणार आहोत। आणि हळद घातली आहे। आता आपण याच्यात पाणी घालत आहोत। मीठ घालायचं आहे आणि उकळी आली की याच्यात बेसन सोडून आपल्याला ते बेसन हटवून घ्यायचं आहे। याच्यात 2 तांबे पाणी घातलं आहे आणि जेवढं बेसन बसन तेवढंच। तर आता इथे बघू शकता आपण, उकळी आली आहे। आता याच्यात बेसन सोडून घेणार आहोत आपण। हे पीठ आपण इथं घेतलं आहे टाकून पाण्यामध्ये चांगलं, त्याच्या गाठी पण नाही झाल्या पाहिजे, चांगलं फेटून घ्यायचं आणि नंतर चांगलं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपण वाटून घेतलं आहे आणि याच्यात आता आपण मसाले वगैरे तयार करायचा आहे। मसाले टाकून याच्यात हळद घातली आहे, लाल तिखट घालणार आहोत, आपल्याला आवडीनुसार चवीनुसार घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, मीठ घातलं आहे चवीनुसार। हा आपण तळलेला कांदा आहे तो टाकत आहोत आणि हिरवी कोथिंबीर, मस्तपैकी कोथिंबीर जास्त घालायची, कोथिंबीरची एकदम छान टेस्ट येते। चिरून मस्तपैकी हे आपलं सारण तयार झालं आहे मासवडीचं। तरी इथे आपलं पीठ तयार झालं आहे। आता आपण मासवडी तयार करणार आहोत। तर इथे असं ओला कपडा करून घेतला आहे, त्याच्यावरती आपण कोथिंबीर आणि शिजलेलं बेसन घातलं आहे। आता आपलं हे सारण टाकायचं आहे, असं सारण टाकून दाबून भरायचं। सोपं आहे ते, काय करीन की तिला काय कापला थापायचे असतात ते प्रॅक्टिस होईल ते। आता हे असे वडी वळून घ्यायचे आहे आपण, कपडा असं दाबत जायचं आपल्याकडे, ओढून ओढून दाबायचा कपडा। ही बघा अशी वडे आपले तयार झाले। आता बाकीच्याही अशाच करून घ्यायच्या आहे। पण आमटी करणार आहोत मासवडीची। तेल तापलं आहे, मोहरे घातले आहे।
कढीपत्ता, जिरं घातलं आहे. हे जे आपलं वाटण आहे, कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं. हिंग घातला आहे. आता मसाला घालायचा आहे आपला. हळद घातली आहे. लाल तिखट घालायचं आहे. धने पावडर थोडीशी 1 चमचा. आपला घरगुती मसाला आहे जो बनवलाय आपण, तो घालायचा आहे. चवीनुसार जेवढं आपल्याला पाहिजे तसं. आपण हे जे वाटण केले ते घालायचं आणि छान परतून घ्यायचं आहे. आता हे बघा, आपण छान वाटण परतून घेतलं आहे. मीठ घातलं आहे आता त्यात. तर इथे आपली आमटी तयार झाली आहे. ह्याच्यात आपण हे बेसन जे हटून घेतलं त्याचं उरलेलं आहे हे पण ह्याच्यात घालायचं आहे. आणि थोडंसं सारण पण घालायचं आहे मासवडीचं. हे बघा, आमटीला छान उकळी आली की त्याच्यासोबत आपण भाकरी करणार आहोत, बाजरीची आणि भात. तयार आहे आपली मासवडी. बघा, छान मस्तपैकी.